अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये. संकष्टी चतुर्थी. गणपती ही विद्यावैभवाची देवता आहे. त्याच्या पराक्रमाप्रमाणेच चातुर्याच्या कथा देखील श्रवणीय आहेत. त्यापैकी एक कथा अशी आहे. गंगा शंकराच्या डोक्यावर बसलेली पाहून पार्वतीला राग यायचा. आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर आपण सोडून दुसरी कोणी बसता कामा नये असा बायकांचा आग्रह असतो. त्यानुसार पार्वती गणपतीला एकदा म्हणते, तू एवढा बुद्धिमान तर तुझ्या पित्याच्या डोक्यावरच्या गंगेला खाली उतरव की एकदाच. गणपती पार्वतीच्या वृंदा या सेविकेला गायीचं रूप देऊन तिला घेऊन नाशिक क्षेत्री कश्यप ऋषींच्या आश्रमात जातो. गणेश भट हा विद्वान ब्राह्मण अतिशय तेजस्वी आणि सर्व प्रकारे ज्ञानी आहे अशी त्याची तिथे ख्याती होते. इकडे त्यानं वृंदेला सांगून ठेवलेलं असतं की गायीच्या रूपानं कश्यपाच्या शेतात जा. तुला हाकलण्यासाठी त्यानं दर्भ फेकून मारला की मरून पडून पार्वतीकडे निघून जा. तसंच होतं. गाय मेली याचं पातक कसं फेडायचं? गणेश भट सांगतात, शंकराच्या जटेतली गंगा इथं अवतरली तरच ते होईल. कश्यप तप करून शंकरांना प्रसन्न करून गंगा मागतात. ती डोक्यावरून उतरत नाही हे पाहून शंकर जटा आपटतात आणि गंगा अवतरण होतं. तीच गोदावरी. म्हणजे गणपतीच्या आईचं कामही झालं, साधकांचंही काम झालं. चतुर्थीला रात्री मोदक हा गोड कार्यक्रम असतो. गणपती हाच मोदक म्हणजे मोद करणारा आहे. मोद म्हणजे आनंद. मोदक जिभेला सुखवून पोटात गेल्याशिवाय आपल्याला आनंद किंवा समाधान प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गणपतीच्या हातात वेदांत हा महारसू मोदकू मिरवी. उपनिषदांमधलं ज्ञान हाच तो महारसपूर्ण मोदक आहे. ते देखील प्रथम शब्दांनी जिभेवर आणि अनुभवांनी अंगात जिरल्याशिवाय आनंद समाधान प्राप्त होणार नाही. त्यासाठी आपण नेहमी करत असलेल्या उपासनेबरोबर दीर्घ ओंकाराचा उच्चार रोज किमान 3 वेळा करावा. हरिओम हा मंत्र मस्तकात लक्ष ठेवून स्मरण करावा आणि ओम या मंत्रासह थोडं ध्यान करावं. म्हणजे ज्ञानस्वरूप गणपती आपल्या जवळ राहील, प्रसन्न होईल. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.